भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRBद्वारे 2025 मध्ये अपेक्षित असलेल्या ग्रुप डी लेव्हल 1 च्या 22,000 पदांच्या भरतीबद्दलची सविस्तर आणि महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे ठळक मुद्दे की हायलाइट्स खालीलप्रमाणे आहेत. 1. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे. 10वी उत्तीर्ण SSC कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा ITI NCVT/SCVT संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग NCVT किंवा स्टेट काउन्सिल SCVT कडून ITI प्रमाणपत्र किंवा NAC नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट NAC असणारे उमेदवार. 2. वयोमर्यादा एज लिमिट सर्वसाधारण जर्नल 18 ते 33 वर्ष, OBC नॉन क्रीमी लेअर 3 वर्ष सूट 18 ते 36 वर्ष, SC/ST 5 वर्ष सूट 18 ते 38 वर्ष. टीप वयोमर्यादेचा दिनांक अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केला जाईल. 3. निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस. निवड प्रक्रिया प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये होते. CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट संगणक आधारित लेखी परीक्षा, PET फिजिकल एफिशियन्सी टेस्ट शारीरिक क्षमता चाचणी, DV आणि ME कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. 4. परीक्षेचे स्वरूप एक्झाम पॅटर्न CBT एकूण गुण 100 वेळ 90 मिनिटे. निगेटिव्ह मार्किंग 1/3 प्रत्येक 3 चुकीच्या उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल. 5. शारीरिक क्षमता चाचणी PET डिटेल्स. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या चाचणीसाठी बोलावले जाते. पुरुष उमेदवार 35 किलो वजन उचलून 2 मिनिटात 100 मीटर अंतर कापणे, 1000 मीटर 1 किलोमीटर धावणे 4 मिनिटे 15 सेकंदात एकाच प्रयत्नात. महिला उमेदवार 20 किलो वजन उचलून 2 मिनिटात 100 मीटर अंतर कापणे, 1000 मीटर 1 किलोमीटर धावणे 5 मिनिटे 40 सेकंदात एकाच प्रयत्नात. 6. पगार आणि भत्ते सॅलरी आणि पे स्केल. पे मॅट्रिक्स 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 1 मूल पगार बेसिक पे 18,000 रुपये एकूण पगार. ग्रॉस सॅलरी महागाई भत्ता DA घरभाडे भत्ता HRA आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीला साधारणतः 25,000 ते 30,000 रुपये शहरांनुसार बदलू शकते पगार मिळतो. 7. अर्ज फी ॲप्लिकेशन फी मागील भरती प्रक्रियेनुसार अंदाजित. जनरल/OBC 500 रुपये परीक्षा दिल्यावर 400 रुपये परत मिळतात. SC/ST/एक्स सर्व्हिसमेन/महिला/EWS 250 रुपये परीक्षा दिल्यावर पूर्ण 250 रुपये परत मिळतात. 8. आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. तयारीसाठी खालील कागदपत्रे जवळ ठेवा. आधार कार्ड 10वीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, ITI प्रमाणपत्र असल्यास, जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट SC/ST/OBC साठी केंद्रीय स्वरूपाचा, EWS प्रमाणपत्र लागू असल्यास, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही स्कॅन केलेली. महत्त्वाची टीप ही माहिती मागील काही वर्षांच्या पॅटर्नवर आणि संभाव्य घोषणेवर आधारित आहे. अधिकृत जाहिरात ऑफिशियल नोटिफिकेशन CEN प्रसिद्ध झाल्यावर जागांची नेमकी संख्या आणि तारखा स्पष्ट होतील. उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावे. पुढील पाऊल नेक्स्ट स्टेप. तुम्हाला या परीक्षेसाठी अभ्यासक्रम सिलेबस आणि अभ्यासाचे नियोजन याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे का?